असा पौष्टिक हेल्दी मुलांना जर टिफिनमध्ये नाश्ता भेटून जाणार आहे तर बातच काय, मुलं सगळं खातील म्हणून असं. तर याच्यामध्ये ना माझं इडलीचं बेटर मी रविवारी बनवलं होतं ना, तर माझ्याजवळ उरलं होतं थोडंसं. त्याच्यामध्ये ना मी बीटरूट आणि शिमला मिरची, कांदा आणि गाजर मस्तपैकी असे बारीक कद्दूकस करून घेतलं होतं. आणि मसाल्यांमध्ये स्वादानुसार नमक, थोडीशी हळद आणि थोडीशी हे ना तिखं राहतं ना आपलं, ते टाकून घेतलं होतं. धना पावडर टाकून घेतला होता आणि व्हाईट तीळ आणि काळी तीळ टाकून घेतली होती. आणि तवा फुल गरम झाल्यानंतर मी व्यवस्थितपणे फिरवून दिलं होतं. फिरवल्यानंतर ना मला असं वाटलं की थोडं थिक आहे बेटर म्हणून असं, तर मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं. आणि मस्तपैकी आपले डोसे म्हणा का उत्तपम म्हणा का ढिंडरे म्हणा, काही पण म्हणा तुम्ही, पण इतके टेस्टी लागत होते ना, खूपच टेस्टी. आणि म्हणजे मुलांना समजलंच नाही की याच्यामध्ये काय टाकलं होतं. बीटरूट मुलं असं खात नाही आणि त्यांना बीटरूट खाऊ घालणं खूपच गरजेचं आहे. त्याच्याने रक्त पण वाढतं, स्किनसाठी पण खूप छान आहे, म्हणजे खूप हेल्दी आहे. शिमला मिरची पण मुलं तोंडामध्ये नाही घेत, माझेवाले तर बिलकुल पण नाही घेत. शिमला मिरचीची भाजी दिली म्हणजे डायरेक्ट नाही म्हणता. बीटरूट पण ते असं सलाडमध्ये नाही खात. हां, गाजर खातील ते फक्त, आणि कांदा पण नाही खात बिलकुल. तर मी अशा प्रकारे त्यांना ना मस्तपैकी डोसे काढून दिले होते आणि इतके टेस्टी होते. आणि हे डोसे मुलांना बांधल्यानंतर आम्ही पण याच्यानेच ब्रेकफास्ट केला होता. आणि मी खरं सांगू ना, इझिली 10 मिनिटात बनवून रेडी होऊन जातात. आणि अशीच मी मुलांचे टिफिन रेसिपी शेअर करत राहते व्हिडिओमध्ये. अगोदर पण खूप रेसिपी मी शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा. आणि मुलं तर एन्जॉय करतील, तुम्ही पण एन्जॉय करा. बाय बाय.